नमस्कार. डिंपल मराठी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. माझ्या हातात कैरी बघून आज तुम्हाला समजलंच असेल, की आज आपण काहीतरी कैरीचा पदार्थ बघणार आहे. तर आज मी तुम्हाला कैरीपासनं गोड आंबट तयार होणारी कैरीची भाजी आणि आमच्या खानदेशात त्याला कैरीचा गटका असं म्हणतात. तर त्याची रेसिपी दाखवणार आहे. पण सगळ्यात आधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. मी माझ्या किचनच्या छोट्याशा प्लॅटफॉर्मवरनं माझं चॅनल स्टार्ट केलं आहे. तर प्लीज मला सपोर्ट करा. आज आपण बघणार आहोत कैरीचा गटका किंवा कैरीची गोड भाजी कशी बनवायची. त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे इथं मी 3 कैऱ्या घेतल्या आहेत. वजनाप्रमाणे म्हणाल तर ह्या कैऱ्या अर्धा किलो आहेत. त्यासाठी लागणार आहे 1 कप गूळ, 1 पळी तेल, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धणे, अर्धा चमचा धणे पावडर आणि अर्धा चमचा चवीनुसार मीठ. तर कैऱ्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आता आपण ह्या कापून घेऊया. भाजीसाठी कैरी कशी कापायची त्यासाठी मी 1 कैरी इथे तुम्हाला कापून दाखवते आहे. हे बघा, इथं मी तिघही कैऱ्या कापून घेतलेल्या आहे. आता आपण कैरीचा गटका कसा करायचा त्याला सुरुवात करूया. तर हे बघा, इथं मी कढई तापत ठेवली आहे. त्यात आपण जे 1 पळी तेल घेतलेलं होतं ते टाकूया. हे बघा, आपलं तेल तापलं आहे. आता त्यात सगळ्यात आधी आपण धने टाकूया. धने छान तडतडले की त्यात कैरी टाकायची. आणि त्यावरच आपलं लाल तिखट, धने पावडर आणि मीठ हे सगळं एकत्र करून घ्यायचं. हे एकत्र करून झालं की झाकण ठेवून 5 मिनिटासाठी कैरी वाफू द्यायची आहे. कैरी वाफवून 5 मिनिटं झालेले आहेत. आता त्यात आपल्याला 2 ग्लास पाणी टाकायचं आहे. आता ह्या गटक्याला उकळ येईपर्यंत कैरी त्यातच शिजू द्यायची आहे. हे बघा, इथं पाण्याला छान उकळी फुटलेली आहे. आता आपल्याला ही कैरी शिजेपर्यंत आपल्याला हे असंच उकळू द्यायचं आहे. हे बघा, भाजी शिजून 15 मिनिटं झालेली आहे आणि आपली कैरी ही पूर्णपणे शिजलेली आहे. तुम्हाला 1 कैरी बाजूला घेऊन टाकते. हे बघा, कैरी पूर्णपणे शिजलेली आहे. कैरी शिजलेली आहे.
आता यात आपण जो 1 कप गूळ घेतलेला होता तो टाकायचा आहे आणि एकत्र करून घ्यायचंय. गूळ टाकल्यानंतर तो पूर्णपणे विरघळेपर्यंत आपल्याला भाजी शिजू द्यायची आहे. हे बघा, गूळ टाकल्यानंतर भाजी 5 मिनिटं शिजू दिली आहे. तर तयार आहे आपली कैरीची भाजी. त्यालाच म्हणतात कैरीचा गतका. गॅस बंद करूया.